विशेषतः डिलीट जी मिळाली आहे ती शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मिळाली आहे. शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव एका अर्थाने अत्यंत व्यापक पद्धतीने देणारी विवेकानंद प्रतिष्ठान, केशव स्मृती सेवा समूह, समाजातल्या तळागाळापासून तर विविध प्रकारचा अनुभव देणारी केशव स्मृती प्रतिष्ठान, सर्व सहकारी कार्यकर्ते बंधू, माननीय आचार्य दादा, या सगळ्यांच्या प्रेरणेने आपल्याबरोबर काम करताना कदाचित एक पाऊल मी पुढे असेल किंवा आपल्यापैकी काही जणांनी मला खांद्यावर धरून घेतलं असेल म्हणून मी इतरांना दिसतोय. पण ही डिलीट मला मिळालेली नसून केशव स्मृती सेवा समूहाच्या मागच्या 35-38 वर्षाच्या अथक परिश्रमाला मिळाली आहे आणि त्यांच्या चरणी मी ती अर्पण करतोय. मला असं वाटतं की तो खरा सन्मान आपल्या सगळ्यांचा. आज प्रास्ताविकाच्या निमित्ताने आपण गेली 8-9 वर्ष झाले एक प्रथा उत्पन्न केलेली आहे की केशव स्मृती सेवा समूहाची येत्या काळाची, विशेषतः येत्या वर्षाची कशी दिशा असणार आहे, नेमकं गेल्या वर्षात आपण काय मिळवलं, काय गमावलं, प्रामुख्याने करोनाच्या काळानंतर उभं राहण्यात मागची 2 वर्ष आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक करोनाच्या काळात जे काही आर्थिक, शारीरिक, मानसिक आपलं नुकसान झालं आहे, काही कार्यकर्ते आपण गमावले, काही कार्यकर्ते विकलांग झाले, काही कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आले, आपले प्रकल्प अडचणीत आले. पण या सगळ्यांवर मात करून आता आपण सक्षमतेने उभं राहायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या प्रकल्पांचे आर्थिक आकडे, त्यांच्या इम्पॅक्ट फॅक्टर, समाजातल्या परिणामकारकतेचे आकडे मला असं वाटतं की या वर्षभरात अत्यंत चांगले आपल्यासमोर आलेले आहेत. म्हणजे आश्रयमधली विद्यार्थी संख्या वाढण्यापासून तर विशेषतः आपण जो वृद्धाश्रम, आनंदाश्रम जो चालवतो त्याला पण आता जवळजवळ 28 वर्ष झाली होती आणि तो जीर्ण झालेला होता. थोडी दुर्दैवी परिस्थिती आहे की समाजामध्ये कुटुंब व्यवस्था अडचणीत येते. त्यामुळे आई वडिलांना, आजी आजोबांना सांभाळणं कुटुंब व्यवस्थेला अडचणीचं होत आहे. तरीसुद्धा कुटुंब व्यवस्था मजबूत राहावी म्हणून आपण प्रयत्न करतोय. पण त्यात जिथे कुठे अडचणी उत्पन्न होतात त्या आई वडिलांना, आजी आजोबांना आपण सांभाळतो. त्या वृद्धाश्रमाची प्रामुख्याने दुरुस्ती आणि त्याला एक न्यू लुक देण्याची गरज होती. माननीय अशोक भाऊ जैन यांच्या कानावरती आपल्या अनिता दिदी कांकरिया यांनी विनंती केली प्रकल्प प्रमुख म्हणून की हा प्रकल्प आपण जरा अधिक चांगल्या पद्धतीने आता लोकांच्या समोर दुरुस्त करून आणला पाहिजे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण याच्या आधीचा वृद्धाश्रम, ज्याला आपण आनंदाश्रम म्हणतो, तो बघितला असेल. पण पूर्णपणाने ज्याचा जीर्णोद्धार झालेला आहे, एका अर्थाने ज्याचं एका 3 स्टार रिसॉर्टमध्ये आजी आजोबांच्या रूपांतर झालेलं आहे, त्यांचा आनंद अधिक वाढलेला आहे, असा आनंदाश्रम आपण जरूर बघून या. त्या ठिकाणची संख्या देखील आता आगामी काळामध्ये उच्च मध्यमवर्गीय आणि अनेक उच्चवर्गीय लोकांना देखील आर्थिक गटातल्या अशा प्रकारच्या आश्रयाची गरज असल्यामुळे वृद्धाश्रमामध्ये सुद्धा योग्य स्वरूपाचे बदल आपण करतो आहोत. विशेषतः आदरणीय भवरलालजी जैन यांचं मार्गदर्शन, त्यांच्या सगळ्या कंपनीचं या पाठीमागे असलेलं आर्थिक योगदान, यातून विशेषतः या आनंदाश्रमाचा खूपच मोठा जीर्णोद्धार झाला आहे. आपण एकदा ते जरूर बघून या. तरुण भारतची जी विशेषतः पेरेंट ऑर्गनायझेशन आहे, सर्जना मीडिया सोल्युशन्स, अशोक भाऊ सर्जना मीडिया सोल्युशन्सने हा तरुण भारत डिजिटल फॉर्ममध्ये नेला आहे आणि 51 लाखांपेक्षा जास्त वाचक डिजिटलच्या स्वरूपामध्ये या वर्तमानपत्राने मिळवले. कदाचित प्रिंट मीडियाची आवृत्ती लोकांच्या वाचनात येत नाही, त्यामुळे हे इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांना कळत नसतील. पण एक वेगळी भूमिका घेऊन तरुण भारत त्याचं काम करतोय. केशव स्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड तर्फे 9व्या डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात डॉक्टर आचार्य अविनाशी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी हा पुरस्कार यवतमाळ येथील दिलासा संस्था, पुणे पाबळ येथील विज्ञान आश्रम व मुंबई दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात आला.
केशव स्मृती सेवा संस्था प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या नावाने डॉक्टर आचार्य अविनाशी पुरस्कार देण्यात येत असतो। या पुरस्काराचे हे 9वे वर्ष आहे। या पुरस्काराचे वितरण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉक्टर भरतदादा अंबळकर व जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, दिलीप चोपडा मान्यवर आदी उपस्थित होते। प्रास्ताविका डॉक्टर भरतदादा अंबळकर यांनी केशव स्मृती समूहाच्या विविध प्रकल्पांची माहिती देत डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला। धारणेला प्रामाणिक राहून जे जगतात तेच उज्ज्वल इतिहास निर्माण करतात। माझे वडील श्रद्धे भाऊलालजी जैन तथा मोठ्या भाऊंनी या शब्दात ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सार्थवर्णन केला आहे त्या आदरणीय डॉक्टर अविनाश आचार्य तथा दादांना विनम्र अभिवादन करतो। समाजावर आईसारखं निस्वार्थ प्रेम करूया हे अंतकरणातील बोल कृतीत आणणारी मातृवत्सल हृदय माणसं या पृथ्वी तलावर संख्यात्मक म्हणाल तर कमी असतात। विचार देणारे देतात मात्र संस्कार स्वीकारणारे मोजके असतात। कृतज्ञता हा मातृगुण आहे। या एका श्रेष्ठ गुणाची तेजस्वी शक्ती इतर गुणांना खेचून घेते, बांधून घेते। दादांनी संस्कारित केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनाही कृतज्ञतापूर्वक मी नमस्कार करतो। दादांशी माझ्या वडिलांचे मैत्रीपूर्ण संबंध होते। डॉक्टर आचार्य परिवार आणि जैन परिवारातील सदस्य आजही तितकेच सक्रियतेने जुळलेले असून हेच ममत्व पुढेही राहणार आहे। दादांशी आणि केशव स्मृती प्रतिष्ठान संस्थेशी गेल्या 4 दशकापासून आमचे घट्ट ऋणानुबंध जुळलेले आहेत। आमच्या संस्थेशी या संस्थेचे नाते हे जीवाभावाचे आहे।